नमस्कार मित्रांनो. एक अशी रेल्वेची कंपनी जी नेशन वाईड ब्रॉडबँड टेलिकॉम आणि मल्टीमीडिया नेटवर्क डेव्हलप करते. कशासाठी? तर रेल्वेसाठी. ओके. शिवाय ही रेल्वेची कंट्रोल आहे ना, कंट्रोल ऑपरेशन आणि सिस्टीम सेफ्टी सिस्टीम सुद्धा प्रोव्हाइड करते. मागे ओडिसामध्ये एक रेल्वे ऍक्सिडेंट झाला होता. ओके, बरोबर. मग आता हे सगळं कंट्रोल करण्यासाठी ही सिस्टीम, ही जी कंपनी आहे, हा जो स्टॉक आहे, ही सिस्टीम डेव्हलप करते, सेफ्टी सिस्टीम. सोबतच ही प्रोव्हाइड करते ब्रॉडबँड आणि व्हीपीएन सर्व्हिसेस. आपण जसं नुकतंच बघितलंय की गुगल भारतातल्या बहुतांशी रेल्वे प्लॅटफॉर्मवर वायफाय सुविधा अवेलेबल करणार आहे. तर मग डायरेक्ट गुगल येऊन काम करणार का? नाही, तर गुगल देणार आहे या स्टॉकला, या कंपनीला त्याची ऑर्डर. किंवा इन केस रेल्वेला जरी मिळाली, ओके, सेंट्रल गव्हर्नमेंटला जरी मिळाली, तरी सेंट्रल गव्हर्नमेंट या स्टॉकमध्येच किंवा या कंपनीलाच ते काम देणार आहे. नमस्कार मित्रांनो, चॅनलचं नाव आहे युवे मराठी. चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या, नंतर पूर्ण व्हिडिओ बघा. ओके. आता हा जो मी तुम्हाला सांगितलेला आहे, हे एवढंच नाहीये. ही जी कंपनी आहे ना, ही कंपनी एकदम भारी कंपनी आहे. PSU आहे आणि याचे महत्वाचे 15 पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला रिकमेंडेड नाही म्हणता येणार, म्हटलं तरी चालेल, कारण की स्टॉक खूप चांगला आहे. रिकमेंडेशन सेबीच्या नियमानुसार म्हणता येणार नाही, परंतु स्टॉक खूप चांगला आहे. तुम्ही पण त्याच्यावर अभ्यास करा आणि हा स्टॉक घ्या. दक्षिण मध्य रेल्वेकडून नुकतीच तिला 82.41 कोटी रुपयाची ऑर्डर मिळालेली आहे. ओके. आणि ही ऑर्डर नाही का सिद्धपूर डिव्हिजन साठी. सिद्धपूर कुठं? पाटण, गुजरात मध्ये येतं. ओके. आता हा जो शेअर आहे, या शेअरनी खूप चांगले रिटर्न दिलेले आहे. जास्त वेळ घेत नाही, शेअरचं नाव सांगतो तुम्हाला लगेचच. तर शेअरचं नाव आहे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. रेलटेल म्हणून हिला तुम्ही सर्च करू शकता. NSE BSE दोन्हीकडे अवेलेबल आहे. बघा, काल हा शेअर जवळपास 3.55 म्हणजे 1% आसपास हा चढलेला आहे. 363 रुपये सध्याची प्राइस आहे. तुम्ही हाच जर विचार केला 1 वर्षापूर्वी तिची किती प्राइस होती, तर तुम्ही बघू शकता फक्त 130 रुपये. फक्त 130 रुपयावरनं 363 वर हा शेअर गेलेला आहे. आणि हिला इतक्या सगळ्या ऑर्डर मिळत आहे, त्यामुळे येणाऱ्या फ्युचर मध्ये हा याच्यापेक्षाही वरती जाणारा शेअर आहे. आता या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी तिला 8 सप्टेंबर 2025 पर्यंतचा कालावधी, म्हणजे जी 82 करोडची ऑर्डर मिळालेली आहे ना, बरोबर, त्यामध्ये पण ऑर्डर मिळत राहील, म्हणजे अजून ऑर्डर मिळत राहील 2025 पर्यंत. परंतु 2025 पर्यंत हा शेअर वाढलेला असेल ना. सध्या 2024 चालू आहे. सप्टेंबर पर्यंत तुम्ही किंमत बघा. आज हा व्हिडिओ रेकॉर्ड, ही डेट रेकॉर्ड करून ठेवा, प्राइस रेकॉर्ड करून ठेवा आणि पुढे याची प्राइस बघा ह्या शेअरची. ओके. कंपनीचं नाव सांगितलंय जसं की रेलटेल कॉर्पोरेशन आहे ना. सध्या जानेवारी चालू आहे. जानेवारी महिन्यातच या कंपनीला 3 नवीन ऑर्डर मिळालेले आहेत. ते 3 नवीन ऑर्डर कुठले आहे की 10 जानेवारीला, म्हणजे 2-4 दिवस 8 दिवसापूर्वीच सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स कडनं जवळपास 30 करोड रुपयाची ऑर्डर मिळालेली आहे. त्यानंतर 9 जानेवारीला बिहार एज्युकेशन प्रोजेक्ट काउन्सिलिंग कडनं जवळपास 40 कोटी रुपयाची ऑर्डर मिळालेली. ओके. आता RVNL माहिती आहे का तुम्हाला? ओके. ही पण एक रेल्वेचीच कंपनी आहे. ओके. हिचा स्टॉक घेतला तरी उत्तम आहे, काही अडचण नाही. या RVNL कडून सुद्धा 35 कोटी रुपयाची ऑर्डर या कंपनीला मिळालेली आहे. तर मग अशा प्रकारे जानेवारीतच यांनी ओपनिंग एकदम बंपर केलेली आहे. हा स्टॉक वर्षभर चांगला चालणार म्हणजे चालणारच. सध्या याचा बुमिंग पिरियड आहे. सोबतच 1 फेब्रुवारीला बजेट पण येणार आहे, त्यामुळे तुम्ही यात इन्व्हेस्टमेंट करू शकता. रेलटेल कॉर्पोरेशनचा 3 महिन्यामध्ये, जवळपास 3 महिन्यातच हा 1.5 वाढलेला आहे. जसं मी तुम्हाला वर्षभरातही सांगितलं, वर्षभरातही तो उत्तम वाढलेला आहे 121 वरनं. 24 जानेवारी, ओके, आज आहे 18 जानेवारी. 24 जानेवारी क्वार्टर 3चे परिणाम येतील. क्वार्टर 3च्या परिणाम मध्ये याचा रेव्हेन्यू वाढलेला असेल, याचा प्रॉफिट वाढलेला असेल आणि बजेट पूर्वी या स्टॉक मध्ये भरपूर हालचाल होणार आहे, बरोबर. आणि येणाऱ्या काळात पण रेल्वे कंपन्या, भरपूर ऑर्डर रेल्वे कंपन्यांच्या मिळतील. त्याच्यामुळे माझं एक रिकमेंडेशन असेल, सध्या तुम्हाला रेल्वे सेक्टरमध्ये, इंडियन रेल्वे सेक्टरमध्ये जरी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ही योग्य वेळ आहे. त्यातल्या त्यात स्टॉक कुठला? तर मग हा स्टॉक तुमच्यासाठी काही एक अडचण नाही. ओके. सोबतच इथे आपण आणखी एका स्टॉकचं नाव बघितलं, RVNL. हा सुद्धा उत्तम स्टॉक आहे. हा तुम्ही होल्ड करू शकता लॉंग टर्म साठी. लॉंग टर्म म्हणजे किती? 1 वर्षाच्या वरचा पिरियड. आता एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला, व्हिडिओ आवडला का?
व्हिडिओ आवडला का? जर व्हिडिओ आवडला असेल तर एक चांगली कमेंट, आय लाईक दिस व्हिडिओ, गुड व्हिडिओ, किंवा तुमच्या मनाने येईल ती एक चांगली कमेंट कमेंट बॉक्स मध्ये द्या. सोबतच तुमच्या मित्रांचं, तुमचं किंवा कुणाला जर डीमॅट अकाउंट काढायचंय तर हा व्हिडिओ त्याला नक्की पूर्ण बघायला सांगा. लिंक आहे या ठिकाणी. बरं, असं नाही की फक्त डीमॅट अकाउंट दिलं आणि बाकीचं काही नाही. तर डीमॅट अकाउंट सोबत मी तुम्हाला ऑप्शन चेन अनालिसिस 5 मोफत तगडे कोर्सेस देणार आहे. ओके, या कोर्सेसद्वारे तुम्ही जवळपास 60 ते 70% नॉलेज स्टॉक मार्केटचं इझिली घेऊ शकता. बाकीचं जे 30% आहे तुमच्या ट्रेडिंग स्टाईलवर, तुमच्या सायकोलॉजीवर हे डिपेंड असणार आहे. ऑप्शन ट्रेडिंग ज्यांना निफ्टी, बँक निफ्टी खूप आवडते अशा लोकांसाठी कुठलंही एक डीमॅट अकाउंट काढा आणि हे कोर्सेस माझ्याकडनं सर्व मोफत मिळा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. लाईफ टाइम अवेलेबल आहे कोर्सेस. तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. धन्यवाद.